श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी सांगतात, जीवन म्हटले तर संघर्ष हा आलाच. तुम्ही सुद्धा संकटात असाल तर शांत डोक्याने त्यावर उपाय काढा. तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल आणि ते काही केल्याने कमी होत नसेल तर स्वामी नामस्मरणात या. स्वामींच्या नामस्मरणात प्रचंड शक्ती आहे. जेव्हा आपण स्वामींचा धावा करतो, स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करतातच. जीवन ना भूतकाळात आहे ना भविष्यकाळात आहे. जीवन आपण जो आत्ता सध्या जगत आहोत त्या क्षणात आहे. त्यामुळे कर्ज काढून कुठलेही काम करू नका. नाही झाले तरी चालेल आणि जर अगदीच कर्जाची गरज असेल तरच कर्ज काढा. परंतु तुम्ही जर ही चुकी केली असेल तर मात्र तुम्ही स्वामी सेवेत या. तुम्हाला काही ना काही मार्ग सापडेल. जीवनात अशी कर्म करा, मानवजातीसाठी उपयोगी पडतील. आनंदी मनाने वर्तमानात जगा. स्वतःचा आनंद ज्यात आहे तेच करा. स्वामी म्हणतात, फक्त काही तासातच तुला हवी असणारी चांगली बातमी मिळेल. फक्त हा एक मंत्र शुद्ध मनाने ऐका आणि तो अर्धवट ऐकू नका, पूर्ण ऐका, नाहीतर परिणाम मिळणार नाहीत. स्वामी म्हणतात, जे नशिबात आहे ते तुला मिळणारच आहे आणि जे नशिबात नाही ते तुला काहीही केले तरी मिळणार नाही. मग तू चिंता कशाची करतो आहेस? माझ्या कृपेवर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, काही दिवसातच तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत. त्यामुळे शंका नको, श्रद्धा ठेव. कधी आपलं मन खूपच अस्वस्थ होतं. आपल्या मनात काहीतरी शंका असते किंवा आपल्या मनात एखादी गोष्ट असते, इच्छा असते. आपल्याला वाटत असते की एखादी संधी आपल्याला मिळावी, नोकरी मिळावी, माझ्या पैशासंबंधीच्या गोष्टी सुटाव्यात आणि मनात इच्छिल ते स्वप्न पूर्ण व्हावे असं वाटत असतं. परंतु आपल्याला एक अनामिक भीतीसुद्धा वाटत असते आणि मनात एक शंका असते, हे पूर्ण होईल का? पण मंडळी, स्वामी म्हणतात, तू माझ्यावर भरोसा ठेव. फक्त हा एक मंत्र श्रद्धेने ऐक. मग बघ, सर्व जग तुझ्यासोबत असेल. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तू आज हा व्हिडिओ पाहत आहेस म्हणजेच तुझ्या मनातील इच्छा ही पूर्ण होणारच आहे. स्वामी म्हणतात, जी इच्छा खूप दिवसांपासून तुझ्या मनात होती, जिची तू आतुरतेने वाट पाहत होतास, ती इच्छा तुझी आता पूर्ण होणार आहे. फक्त हा एक मंत्र तू मनोभावे संपूर्ण ऐक आणि माझ्या चरणाशी तू डोके टेकव. तुझी सर्व दुःख, संकटे क्षणात नष्ट होतील. तुझ्या आयुष्यातील ते प्रसंग आठव, जेव्हा तुला वाटले होते आता काही होणार नाही, पण तरीही तू मनातील इच्छा पूर्ण केल्याच. म्हणून तू जी माझ्यावर श्रद्धा ठेवणार आहेस त्याचे फळ तुला मिळणारच आहे. स्वामी म्हणतात, श्रद्धा आणि विश्वास खरा असेल तर तुझी हार होणं शक्य नाही. काळजी सोडून दे आणि माझे नामस्मरण करत राहा. तू पुढे आयुष्य जगण्यास सुरुवात कर. तू एक पाऊल पुढे टाकलेस तर मी 1000 पावले पुढे टाकेन, तेही फक्त तुझ्यासाठी. तुला हवी असलेली नोकरी, प्रेमात यश, परीक्षेत यश, घरात समाधान, या सर्व गोष्टी तुझ्या आयुष्यात यशस्वी घडतील. स्वामी म्हणतात, तू जी काही प्रार्थना करत आहेस ती मी ऐकत आहे आणि तुझे अश्रू मला समजतात. पण हे अश्रू तुझा भविष्यकाळ सुधरवणार आहेत. तुझे इतके चांगले होणार आहे की त्याची तू कधी कल्पना देखील केली नसेल. अट एवढीच आहे की हा मंत्र तू भक्तिभावाने संपूर्ण ऐकावा. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः।